आणि सन्माननीय संदीपजी माने मॅन फ्रॉम महाड हे सुद्धा महाडमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची पंचांची भूमिका असते आणि हे सुद्धा आज आपल्या समवेत जॉईन झालेले आहेत आणि आपल्याच या त्या शहरातील जर पाहिलं तर या ठिकाणी जगदीशजी मोरे हे सुद्धा आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि पहिल्या दिवसाला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नयनजी शिंदे मॅन फ्रॉम खेड हे सुद्धा आपल्या समवेत जॉईन झाले होते त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत माझ्या समवेत पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अर्थात वयाने खूप लहान परंतु कीर्तिमान असा किल्लार गावचा अर्थात हर्षल मुंडे हा माझ्या समालोचक भूमिकेत माझ्या समवेत होता तदनंतर आपल्या तळातील आपले लाडके मास्तर अर्थात शिंदे मास्तर हे सुद्धा माझ्या समवेत होते तदनंतर माझे स्कोअर मित्र आता या ठिकाणी आदिल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माझे मित्र अर्थात DJ SR ज्यांच्या माध्यमातून आमचा जो व्हॉइस आहे आमचा आवाज एक चांगल्या दर्जाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या बेधुंद गाण्याने मात्र नाचवलं असा DJ SR अर्थात तन्वीर याचा आभार व्यक्त करतोय वोव्यात मैदानाच्या दिशेने या ठिकाणी पंचांचा आपल्याला इशारा येतोय की सामना स्टार्ट होतोय तर या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक आहे सोहम सुपर किंग गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले घेऊन येतोय तो म्हणजेच नईम स्ट्राईक एंडला बॅट्समन या ठिकाणी आलेला आहे राहिल नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहे ओमकार पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करते स्ट्रायकिंगला फलंदाज जर पाहिलं तर राहिल आहे महत्त्वपूर्ण मॅच सेमीफायनलची मॅच आहे जो जिंकणार तो खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होणार आहे आणि जो हरणार आहे तो या स्पर्धेमधून बाहेर डू ऑर डाय असे मॅचला प्रारंभ होतोय पहिला चेंडूवरती या ठिकाणी चांगला फटका आहे चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं आणि पहिल्याच चेंडूवरती येतोय चौकार राहिलचं कौतुक करावं लागेल ज्याच्या बॅटमधून एक चौकारानंतर थोडासा आत्मविश्वास का होईना पण तो काही अंशी मात्र वाढलेला आहे कारण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नईम हा एक वेगवान आणि तेज तरार गोलंदाज आहे परंतु त्याच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी एक क्लासिकल दर्जेदार फटका आपण जर बघितला तो म्हणजे राहिलच्या बॅटमधून चौकार आलेला आहे षटकाची सुरुवात जर पाहिली तर चौकाराने मात्र केलेली आहे यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु गुडलेन स्पॉटवरनं चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने गेला आणि चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये कौतुक करावं लागेल या ठिकाणी नईमचं कारण नईमचं सुद्धा आपण विचार केला तर वयाने खूप लहान आहे परंतु ज्याने खऱ्या अर्थानं मग तुमची त्याची फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल किंवा त्याच वेळेला ज्याचं प्लॅनिंग असेल प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक त्याच्या माध्यमातून टाकण्यात येतोय पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय स्ट्रायकिंगला आपण राहील पाहतोय यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला शॉट फाईनलला आहे क्षेत्ररक्षक फलंदाज राहील बॅक टू दी पवेलियन ता प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मात्र आलेली आहे बऱ्याच वेळा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व खेळाडूंचा चांगला प्रतिसाद क्रीडा रसिकांची गर्दी आणि त्याच वेळेला या ठिकाणी आयोजकांचं चांगले मॅनेजमेंट आणि यांच्यामुळेच आपण पाहतोय एक स्पर्धा वेगळ्या उंचीवरती मात्र गेलेली आहे आणि अशी ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर तळामध्ये एक नक्कीच बहुचर्चित ही अशी स्पर्धा राहिलेली आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण जर पाहिलं तर ड्रीम्स क्रिकेट यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभर दाखवलं जातंय आता तर त्यांची संपूर्ण टीम आहे त्या टीमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत चैतन्य कोळी तदनंतर रोहन आणि अजय अशी ही टीम आहे यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर पाहिलं त्यांच्या थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून करण्यात येते यावेळेला फुलर रेंजचा चेंडू आणि आपण जर पाहिलं तर लेगलान स्वरूपाचा फटका चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर चौकार
खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी राहिलनेची सुरुवात केली होती त्याच पद्धतीची सुरुवात या ठिकाणी जर बघितलं तर वसीमच्या माध्यमातून झालेली आहे. 4 धावेच्या मदतीनं पद्मदुर्ग फायटर या संघाची धावसंख्या आतापर्यंत 8 लागते धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितलेली आहे, पंचाकडून मात्र कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. आणि जर पाहिलं तर या ठिकाणी नईमची चांगली कमबॅक पाहायला मिळतोय. तू तर चौकार मारू शकतो तर मी सुद्धा तुला निर्धाव चेंडू काढू शकतो, हे मात्र त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. एक डाव तुझा तर एक डाव माझा असं चित्र या मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज नईमचा या षटकातील अजूनही शेवटले एक चेंडू मात्र शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू मात्र बॅटच्या स्टिकरला लागतोय. आणि आता मात्र जर पाहिलं तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येणार नाहीये. पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. जर पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर संमिश्र स्वरूपाचं हे षटक, कारण विकेट सुद्धा या षटकामध्ये आल्या आणि चौकार सुद्धा या षटकामध्ये पाहायला मिळाले. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावसंख्या ही धावफलकावरती आलेली आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. त्यातील पहिलं षटक जे आहे हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे आणि दुसरं षटक हा मात्र शेवटलं पॉवर प्लेचं षटक असणार आहे. तदनंतर आपल्याला हे जे क्षेत्ररक्षण आहे हे क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसणार आहे. त्याच्यामुळे या षटकामध्ये दोनही फलंदाजाकडे चांगला फ्रीडम आहे. या फ्रीडमचा फायदा उठवणार का हे सुद्धा तितकंच बघण्यायोग्य असणार आहे. कारण मित्रांनो फ्रीडम नक्कीच आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. आपला जर या ठिकाणी बेस अर्थात पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर चांगलीच धावसंख्या आली तर नक्कीच या ठिकाणी आपण 90 ते 100 धावा मात्र करू शकता. 6 षटकांचा खेळ आहे, म्हणजे 70 आणि 80 धावा निघाला तरी सुद्धा चांगला टार्गेट सेट होईल. यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फर्निचर उद्ध्वस्त, फलंदाज बाद. केलेली बॅट आहे ही बॅट कोणाला मिळणार आहे, उत्कृष्ट गोलंदाज कोणाला मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे सर्व जे अर्थात जी उत्सुकता आहे, जी एक्साइटमेंट आहे, याचं उत्तर आपल्याला नक्कीच मित्रांनो फायनलचा सामना झाल्यानंतर कळणार आहे. या स्पर्धेमध्ये जर तसं पाहिलं तर सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केलेला आहे. प्रत्येकाने 100% एफर्ट्स लावलेले आहेत. परंतु त्याच वेळेला ज्यांनी कठीण प्रसंगामध्ये जो चांगला खेळ केलेला आहे तेच खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज होणार आहेत, उत्कृष्ट गोलंदाज होणार आहेत आणि मालिकावीर सुद्धा होणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी जर आता आपण बघितलं तर बरेचसे जे फलंदाज आहेत आणि बरेचसे गोलंदाज आहेत ते मात्र लिस्टमध्ये आहेत. कोण उत्कृष्ट गोलंदाज असणार आहे, कोण उत्कृष्ट फलंदाज असणार आहे. संकेत तळकर आहे षटक क्रमांक 2 घेऊन या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र एक गडी बाद झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नवीन प्रवेश केलेला आहे दीपेश. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेणार का, आणि तब्बल 3 धावा या पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 11 दुहेरी अंकामध्ये 11 लागतात धावफलकावरती. एक संयमी सुरुवात म्हणावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नईमने 2 चौकार देऊन सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू मागे गोलंदाज संकेत यांनी आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, पंतांच्या डाव्या बाजूला मारा करतो. या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाणार, पण चेंडू जातोय सीमारेषा लगत. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट आणि आता मात्र 2 धावेमध्ये समाधान मानावं लागणार आहे. सेमीफायनलची आपण पाहतो लढत एक महत्त्वाची लढत आहे. जो जिंकणार आहे तो संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होणार आहे आणि जो हरणार आहे तो जो संघ या स्पर्धेमधून बाहेर जाणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच एक महत्त्वपूर्ण मॅच दोनही संघांसाठी. तसेच मित्रांनो या ठिकाणी उत्कृष्ट बॉलर त्यांच्या जमान्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा ज्या मॅच आहेत आपल्या गोलंदाजीच्या याच्यावरती जिंकवलेले आहेत. हा बडा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, त्या ठिकाणी सौद आहे आणि आता मात्र झेल तर सुटलेला आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 धावसंख्येवरती. तर या ठिकाणी सुनीलजी वाड आलेले आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय.
उत्कृष्ट पंच म्हणून त्यांचं खऱ्या अर्थानं नावलौकिक आहेत, परंतु त्याच वेळेला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नक्कीच त्यांचं या तळा शहरामध्ये नावलौकिक होतं. त्याने कित्येक मॅचेस आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती जिंकवलेले आहेत. परंतु आज मात्र या ठिकाणी पाहिलं तर थोडंसं दुखापतग्रस्त आहे, तरीसुद्धा क्रिकेटचं वेळ किंवा ते म्हणतो ना का क्रिकेटचा नाद काही कमी होत नाही आहेत आणि आज मैदानावरती आलेले आहेत. यावेळेला आपण जर पाहिले तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, पण तो चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची या ठिकाणी एक धाव मात्र घेतलेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. बॅट्समन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आता मात्र दीपेश आहे. दीपेशकडे संपूर्ण जबाबदारी असणार आहे. संकेत तळकरचं हे षटक चालू आहे, मार्गस्थ आहे. एक चेंडू मात्र शिल्लक आहे या ठिकाणी. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर आहे लॉंग ऑन, तदनंतर एक आहे मिड ऑन, एक आहे डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग. यावेळेला मोठा फटका मारण्याचा हेलिकॉप्टर फटका आहे त्या ठिकाणी येतो. क्षेत्ररक्षक एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेमध्ये समाधान. कोणत्या प्रकारचे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसून येत नाहीये आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत 17 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहतोय संकेत तळकरचं हे षटक मात्र संपुष्टात आलेलं आहे. आणि आपण पाहतोय जो फलंदाजी करतोय दीपेश तळकर हा नक्कीच या TPL मध्ये सर्वात वयाने लहान असणारा मुलगा हा मात्र आता TPL खेळत आहेत. तर अजून उभं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये नक्कीच एक चांगला फलंदाज होणार आहे, ते मात्र नक्कीच आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच टीममध्ये पद्मडुका फायटर्स या संघामध्ये इक्रम करदेकर हा सुद्धा जो मुलगा आहे तो 16 वर्षाचा फक्त आहे आणि तो सुद्धा बॉलर आहे. त्याची बॉलर मी जबरदस्त गोलंदाजी बघितलेली आहे मैदानावरती. तर नक्कीच चला टीम मीटिंग घ्यायची या पंच आपण नक्कीच आम्हाला कळवा. तर आम्ही विनंती करतोय सर्व खेळाडूंना की आपण या ठिकाणी वेळ मात्र दवडायचा नाहीये, स्पीड जरा घ्यायचं आहे. तर नवीन आपण पाहतोय गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय नईम, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलेलं दिसणार आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, हा पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. आपण ऑन साईडला बघितलं तर एक मिड ऑन आहे, एक जर पाहिलं तर त्या ठिकाणी लॉंग ऑन, एक डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग. तर दीपेशला प्रत्येक षटकासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सन्मान्य नबीजी पांढरकम या साहेबांकडनं चांगली सुवर्ण संधी आहे. आपल्या संघाला जिंकवायचं असेल, या ठिकाणी आपल्या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल तर आता मात्र या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल, कारण आपला आता या ठिकाणी 8 षटकं नाही तर फक्त 6 षटकं असणार आहेत. 2 षटकं कमी करण्यात आलेली आहेत वेळेअभावी, त्याच्यामुळे मोठी फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, पण तो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि आता मात्र दीपेश बॅक टू दी पवेलियन. एक मोठी मॅच आहे, आपण खूप सारा स्ट्रगल करून आतापर्यंत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये मित्रांनो आपला जो फॉर्म आहे तो अगदी सातत्याने ठेवावा लागतो, कारण नॉकआउट मॅच आहे. या मॅचमध्ये आपण जर जिंकले तरच या ठिकाणी बक्षीसपात्र होणार आहात, अदरवाईज या स्पर्धेमधून आपल्याला बाद व्हावं लागणार आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे, ही मॅच फार महत्त्वाची आहे. जर तसं पाहिलं तर या ठिकाणी नईमसारखा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, या गोलंदाजाला नक्कीच कसं आपण उत्तर देणार आहोत, या गोलंदाजाच्या विरोधात आपण कशा पद्धतीची फलंदाजी करणार आहोत हे सुद्धा तिथंच बघण्यायोग्य असणार आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज या ठिकाणी आता आपण पाहतोय जिनोद वसीम आहे स्ट्रायकिंगला. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, त्या ठिकाणी मिडॉनला आहे क्षेत्ररक्षक, मिड ऑफ क्षेत्रामध्ये थ्रो करेल तोपर्यंत एकच धाव फक्त मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या ही 18 लागते धावफलकावरती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. या षटकातील अजूनही शेवटले 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत.
रसिक प्रेक्षक थोडेसे नाराज झालेले आहेत कारण मोठे फटके मात्र पाहायला मिळत नाहीयेत. या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जरूर आली, तदनंतर मात्र या ठिकाणी चौकार आणि षटकार येणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. आता मात्र सायकलला फलंदाज जुनेद आहे, ज्याने पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं पद्मदुर्ग फायटर संघाला अगदी तडाखेबंद फलंदाजी केली होती. अगदी तसं पाहिलं तर गोलंदाजांना विचार करण्याचा भाग पाडला होता, तोच जुनेद आहे सायकिंग एंडला. यावेळेला आपण पाहतोय तेच तर्रार वेगवान चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता कोणत्या प्रकारचं या ठिकाणी धाव मात्र येणार नाहीये. धाव संख्या असतील ती म्हणजेच 18. 3 गडी बाद झालेले आहेत. जिंकायचं असेल तर आता मात्र या ठिकाणाहून आपल्याला चांगली सुरुवात करावी लागेल, कारण नईम हा प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी व्हरायटी पाहायला मिळते. कधी फास्ट चेंडू, कधी स्लोवर चेंडू, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण नईमच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला हा ट्रॅकर चेंडू होता, परंतु शॉर्ट टर्मला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक. संकेत तळकर त्या ठिकाणी आहे उपलब्ध आणि आता मात्र जर पाहिलं तर पूर्णपणे संघर्ष या ठिकाणी करताना दिसत आहेत. या मॅचमध्ये कोणत्या प्रकारची धाव न जाण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक परफेक्ट क्रिकेट हा मात्र सोहम सुपर किंग या संघाकडनं पाहायला मिळते. सोहम सुपर किंग संघाचा आपण विचार केला तर ज्या पद्धतीने IPL मध्ये चेन्नई सुपर किंगचं वर्चस्व राहिलं होतं, त्याच पद्धतीने TPL मध्ये आता मात्र सोहम सुपर किंगचं वर्चस्व आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्या संघामध्ये आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर आहे. त्या ठिकाणी मिड ऑफला आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट सिंगल मात्र मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि आता मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 1 धाव फक्त मिळणार होती, असं वाटलं नव्हतं की दुसरी धाव मिळेल, परंतु त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षकाचं फंबलिंग झालं आणि 2 धावा मात्र जमा झाल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावणार आहे. 20 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे गोलंदाज नईमच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. अंतिम चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असणार आहे. या अंतिम चेंडू मागे कशा पद्धतीने जुनेद हा मात्र फलंदाजी करणार आहे. खरं तर संघाचा कर्णधार आहे जुनेद आणि त्याच्यावर तर आता मात्र संपूर्ण जबाबदारी असणार आहे. आपल्याला मात्र कप्तानी पारी मात्र खेळावी लागणार आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर. विकेट मात्र झेल होती, परंतु शेवटल्या अंतिम क्षणाला मात्र झेल सोडण्यात आलेला आहे आणि जुनेद सारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज याला मात्र संधी मिळते. 3 षटकांचा खेळ आपण जर पाहिलं तर समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 21 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. आधील आपण तसं पाहिलं तर पद्मदुर्ग फायटर्स या संघाकडे चांगली फलंदाजी आहे, परंतु आतापर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर थोडंसं बॅकफुटवर पाहायला मिळते, कारण 18 चेंडू मागे या ठिकाणी फक्त आणि फक्त 21 धावा आलेल्या आहेत. फास्ट सामना घ्यायचा आहे. मला मंडळाच्या वतीनं मेसेज येतोय, आपण थोडंसं जास्त उशीर करताय, आपल्यासाठी टायमिंग लावण्यात आलेला आहे. मैदानामध्ये आपण फलंदाजांची जोडी पाहतोय, वसीम आणि जुनेद अशी आपण जोडी या मैदानामध्ये पाहत आहोत. तळा प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहिलं तर अंतिम टप्प्याकडे आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये जर तसं पाहायला गेलं तर हा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. तन्वीर थोडासा आवाज वाढव आणि क्लिअर कर ना, आवाज दाबला जातो है ना, थोडासा बघ ॲप नसतं वाऱ्याचा प्रॉब्लेम. तर षटक क्रमांक 4 घेऊन येतोय फरजान. नईमने आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संकेतने 9 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये नईमने फक्त 4 धावा खर्च केल्या. तर आता मात्र 4थं षटक घेऊन येते गोलंदाज फरजान. हा सुद्धा एक वेगवान आणि तेच तरा जलद गतीचा गोलंदाज आहे. या गोलंदाजीच्या माध्यमातून जर पाहिलं तर नेहमी चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु 1 बाउन्स जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केली आहेत. 2 धावेच्या मदतीने बॅट्समन आपण पाहतो जुनेद याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी. 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पूर्वी आपण पाहिलं तर फक्त ग्रामीण क्रिकेट मर्यादित होता, त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात झाली आणि आता आपण पाहतोय प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये लीग मॅचेस मात्र पाहायला मिळतात आणि त्याच प्रकारची लीग मॅच आपण पाहतोय ता प्रीमियर लीग पर्व 4 या ठिकाणी सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला जुनेद ज्याच्या बॅटमधून आपण आता पाहिलं तर मोठा फटका आला होता. 25-23 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत.
यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु आता मात्र सौद कडून कोणत्या प्रकारची चूक नाहीये. फलंदाज बॅक. धावा आता मात्र लागलेले आहेत. आदिल जर आपण सोहम सुपर किंग संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे बॉलिंग स्ट्रेंथ चांगली आहे. गोलंदाज अगदी जलद गतीचे गोलंदाज आहेत, फास्ट गोलंदाज आहेत. आज जर नईम असेल, त्यानंतर संकेत असेल, नंतर फर्जन असेल, असे बरेच सारे जे गोलंदाज आहेत त्यामध्ये गुणवंत जाधव हे सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहेत. आणि आता मात्र फर्जन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. मागील मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज आता मात्र आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आता सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी होणं अपेक्षित आहे सोहम सुपर किंग संघासाठी. कारण मॅचमध्ये जर पाहिलं तर ही नॉकआउट मॅच आहे. जिंकेल तो स्पर्धेमध्ये राहणार आहे, हरणार आहे तो संघ मात्र स्पर्धेमधून बाहेर होणार आहे. त्याच्यामुळे ही मॅच एक महत्त्वपूर्ण आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता मात्र आलेला आहे, तो म्हणजेच फैसल आणि वसीम ही जोडी अजूनही मैदानात. वसीमच्या माध्यमातून एक चौकारच्या समवेत आतापर्यंत 9 धावेचं योगदान हे पद्मदुर्ग फायटर या संघासाठी दिलेलं आहे. तर स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपण पाहतो फैसल. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी फर्जन. षटकातील पुढे पंचांच्या डाव्या बाजूने मारा. यावेळेला एकदम हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. क्षेत्ररक्षक पॉईंटमधून येतोय धावत, तोपर्यंत सिंगल मिळते फलंदाजाला आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या 24 लागते धावफलकावरती. ज्या पद्धतीने पद्मदुर्ग फायटर संघानं धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न मात्र या ठिकाणी अपयशी ठरलेला आहे. कारण नक्कीच पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले, परंतु तदनंतर या ठिकाणी कुठेतरी एक शांतता किंवा जो आपला खेळ आहे तो स्लो करताना दिसलेले आहेत. परंतु सामना फक्त 6 षटकांचा आहे, त्याच्यामुळे आत्तापासून आपल्याला आपली जी गाडी आहे ती टॉप गिअरमध्ये चालवावी लागणार आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू 1 बाउन्स जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच कौतुक करावं लागेल नईमचं. अगदी असं वाटत होते की हा चौकार जाईल की काय, परंतु काय संघर्ष या नईमचा. मित्रांनो, क्रिकेटमध्ये म्हटलं की हा क्रिकेट सांघिक खेळ आहे. कुठल्या एका खेळाडूने क्रिकेट मॅच जिंकत नसतो. या ठिकाणी 11 खेळाडूंचं खऱ्या अर्थानं कॉर्डिनेशन असणं फार गरजेचं असतं आणि ते कॉर्डिनेशन आपण पाहतोय सोहम सुपर किंग संघाकडनं. त्या ठिकाणी जणू काही वॉल नक्कीच असं सुद्धा म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण ज्याला आपण बिबट्या नावानं संबोधतो त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नईमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आता मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. तर या षटकातील शेवटल्या एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळपास 5 विकेट म्हणजे अर्धा संघ हा पद्मदुर्ग फायटर संघाचा मात्र आतमध्ये गेलेला आहे. तर आता मात्र जिंकायचं असेल तर ही संपूर्ण जबाबदारी या दोनही फलंदाजांवरती असणार आहे. तळा प्रीमियर लीग बिग मॅ आपण पाहतो या ठिकाणी बॅटल चालू आहे दोन्ही या संघांमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय फर्जन. षटकातील शेवटला अंतिम चेंडू. यावेळेला वेगवान चेंडू फलंदाजाला मात्र कळत नाहीयेत. गुडलेन स्पॉटवर चेंडू थोडासा आतल्या दिशेने आला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 4थं षटक समाप्त झालेलं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 26 धावा या आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. येणारी 2 षटकं आहेत. आधील या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा या कंपल्सरी कराव्याच लागतील, तरच एक चांगला स्कोर या ठिकाणी किंवा एक चांगला टार्गेट सेट होऊ शकेल. अदरवाईज सोहम सुपर किंग संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. अगदी 5 ते 6 नंबरपर्यंत चांगले फलंदाज आहेत. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मात्र या 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडू मागे खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्र व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं आता मात्र आपल्याकडे फक्त आणि फक्त 2 षटकं आहेत. या 2 षटकांमध्ये जर आपण चांगली धावसंख्या उभारलीत तर येणारे जे आपले गोलंदाज आहेत ते सुद्धा चांगल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करू शकतील.
चला वेळ मात्र दवडायचा नाहीये या ठिकाणी विनंती करतोय सोहम सुपर किंग संघाला. सोहम सुपर किंगचे संघमालक सन्मान्य चंद्रकांतजी रोडे आणि त्यांच्या समवेत सन्मान्य विनायक मुंढे हे संघमालक आहेत. आणि जर आपण पद्मदुगे फायटर या संघाचे संघमालक आहेत प्रचित मसाळ हे मात्र पद्मडुगा फाटा या संघाचे संघमालक आहेत. या दोनही संघांचा संघमालक एकंदरीत जे 8 संघमालक आहेत या 8 संघमालकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण आपण पुढाकार घेतलात म्हणून ही स्पर्धा एक पूर्णत्वाला आणि यशस्वी पार पाडत आहे. तर स्ट्राईक एंडला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय फैसल. निलेश कार्लेकर आपण लगेचच व्यासपीठाकडे यायचं आहे. निलेश कार्लेकर. तर मनीष तलकर येतोय गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त फटका या ठिकाणी आपण पाहिलं तर लेगलान स्वरूपाचा फटका येतोय जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वरती अजूनही 11 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर ज्याच्याकडे चांगली व्हरायटी आहे असा व्हर्सटाईल गोलंदाज मनीष तळकर. पंचांच्या जर डाव्या बाजूने या ठिकाणी उजव्या बाजूने मारा करतोय. या ठिकाणी फक्त टॅप करण्याचा प्रयत्न केला परंतु या चेंडूवरती मात्र सन्मानपूर्वक खेळून काढलेला आहे. क्रिकेटमध्ये हेच असतं मित्रांनो, जे युवा खेळाडू त्याने लक्षात ठेवायचं आहे की एखादा जर चांगला चेंडू असेल तर त्याचा सन्मान सुद्धा करणं गरजेचं आहे आणि एखादा खराब चेंडू असेल तर त्याचा समाचार सुद्धा घेणं तितकंच गरजेचं असतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मानपूर्वक हा चेंडू मात्र खेळून काढला फलंदाजानं. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु वन बाउन्स चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सौद आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट दिवशीचा प्रयत्न करणार का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि फक्त एका धावेमध्ये समाधान. या ठिकाणी संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 31 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. फलंदाज प्रयत्न करतायत जरूर परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठी फटके येणं बंद झालेलं आहे. मनीष तलकरची चांगली वापसी पाहायला मिळते. यावेळेला फटका फसलेला आहे त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज जाणार तो पण सिंगल कंप्लीट. या ठिकाणी एका सिंगलनं आपण जर पाहिलं तर पुन्हा आपण पाहतोय 32 धावसंख्या ही लागते फलकावरती. सेमीफायनलची मॅच पनवडुगा फायटर विरुद्ध सोम सुपर किंग या दोन्ही संघादरम्यान हे बिग बॅटल आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर मनीष तलकरचं आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. येणारे 2 चेंडू हे मात्र शिल्लक असणार आहेत. यावेळेला पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु चेंडू वन बाउंड जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. करतोय मित्रांनो. आज आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं तर मग कृष्णा सातपुते असेल किंवा त्याच वेळेला आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये योगेश पेंडकर असेल त्यांना सुद्धा अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळाला होता पण तो अशा वेळेला त्यांनी चांगली चांगली फलंदाजी केली. सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये भरत गेलं आणि आज आपण पाहतो रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर भारतामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे आपण सुद्धा त्या लेवलला जाऊ शकता परंतु त्या पद्धतीचा खेळ होणं हा फार गरजेचं असणार आहे. नक्कीच संधी आहे फलंदाजांकडे या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तो आत्ता मात्र त्या ठिकाणी बिबट्या आहे आणि झेल पकडलाय फलंदाज बाद. फलंदाजी करावी लागणार आहे. या फलंदाजीवरती तुला कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे.
धावसंख्या आतापर्यंत 36 लागते धावफलकावरती, 36 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. आता मात्र या दोन्ही बॅट्समनला चांगली फलंदाजी करावी लागेल. अगदी त्याच वेळेला आपण जर विचार केला तर आता मात्र आपल्याकडे फक्त आणि फक्त शेवटले 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत. या 6 चेंडू मागे आपल्याला आपला खेळ दाखवायचा आहे. पद्मदुःख फायटर या संघाला एक चांगली धावसंख्या उभारायची आहे. त्या अनुषंगाने मात्र प्रयत्न करावे लागतील. सोहम सुपर किंग संघ मित्र म्हणेन आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण तब्बल 30 चेंडू मागे फक्त आणि फक्त 36 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या या 6 चेंडू मागे आदिल तर 20 ते 25 धावा घेतल्या तर कुठेतरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकेल. त्या प्रकारची फलंदाजी होणं सुद्धा अपेक्षित आहे. या स्पर्धेमध्ये छान अशी आपण 2 ट्रॉफीज पाहतोय, प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक. ज्या पद्धतीने आपण मोठमोठे नाईट मॅचेसमध्ये जे चषक पाहतो ती चषक या ठिकाणी आपण पाहतोय तळा प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळत आहेत. याचं सर्व श्रेय आपण जर पाहिलं तर नक्कीच आयोजकांना जातं. ही जी चषक आहे ते सन्मान्य कैलासवासी मनोहरजी पांढरकामे यांच्या स्मरणार्थ विरोधी पक्षनेता सौ नेहा नमित पांढरकामे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. उपविजेता आपण जी ट्रॉफी पाहतोय ती कैलासवासी बाळशेठ लोखंडे यांच्या स्मरणार्थ श्री राकेशजी वडके शिवसेना शहर प्रमुख यांच्या माध्यमातून आलेली आहे. तदनंतर आपण जी सायकल पाहतो ती अर्थात सन्माननीय सचिनजी झापकर यांच्या माध्यमातून आलेली आहे. आणि प्रत्येक सामन्याचे मॅन ऑफ द मॅच व इतर चषक हे सन्माननीय ॲडव्होकेट उत्तमजी जाधव यांच्या माध्यमातून आलेले आहे. सर्व दानशूर व्यक्तींचं सहर्ष स्वागत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडू जातोय सर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि नक्कीच या सामन्यामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट फलंदाज असणार आहे, उत्कृष्ट फलंदाज ही बॅट जी आहे ती खऱ्या अर्थाने निखिल तळकर यांच्या माध्यमातून आलेली आहे. आणि ही बॅट कृष्णा सातपुते यांच्या चॉईसने या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे सुद्धा या स्पर्धेची एक वेगळी खासियत आहे. वयुयात मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय गोलंदाज अंतिम षटक घेऊन येतो फर्जन. फर्जनच्या बॅटमधून या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आणि एक सोपा झेल मात्र सोडलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्येचा आपण विचार केला तर 38 धावा, 38 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. एकच धाव मात्र या ठिकाणी मिळणार होती, परंतु त्याचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावमध्ये झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक धावसाठी या ठिकाणी संघर्ष करतोय पद्मदुःख फायटर्स. तसं पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली होती या संघानं, परंतु आजच्या दिवसामध्ये कुठेतरी बॅकफुटला किंवा त्याच वेळेस जर आपण विचारलं तर या ठिकाणी जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन होते त्यांनी चांगली कामगिरी मात्र केली नाही आहेत. तरीसुद्धा आपण नो डाऊट जर पाहिलं तर या ठिकाणी 38 धावा या मात्र आलेल्या आहेत. अजूनही आपल्या हातामध्ये जवळपास 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये आपल्याला चांगला गेम करायचा आहे. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू बऱ्याच वेळा आहे हवेमध्ये आणि आता मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नाहीये तर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर रिजवान या फलंदाजानं एक चौकार मारल्यानंतर संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचणार आहे 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. आता मात्र बिबट्या अर्थात नईम जबरदस्त फ्लातून झेल. चौकार पाहायला मिळाला आणि तदनंतर या ठिकाणी आता आपण पाहतोय फलंदाज मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय भरत. आता मात्र भरत आलेला आहे परत आणि त्याला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आपल्या हातामध्ये आहेत फक्त 2 चेंडू. या 2 चेंडूवरती काय कशा पद्धतीने फटकेबाजी होणार आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे इक्रम, 16 वर्षाचा हा खेळाडू. आता मात्र 2 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत.
चांगला फटका या ठिकाणी मात्र मारलेला आहे. चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी येतोय पुन्हा एकदा. 2 धावा ढावून काढलेले, तिसरीचा प्रयत्न करणार का? आणि आता मात्र 3 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आणि चौथी धाव पूर्ण करणार का? आणि आता मात्र चौथी धाव घेत आहेत आणि 4 धावा. या मॅच मध्ये काय चाललेलं आहे? रसिक प्रेक्षकांच्या आता मात्र चेहऱ्यावरती स्मित हास्य यायला लागलेलं आहे. एकच धाव असं वाटलं होतं की मिळणार आहे, परंतु त्या ठिकाणी तब्बल 4 धावा या धावून काढल्यानंतर खऱ्या अर्थानं आता मात्र 4 धाव संख्येनं एक शॉट मात्र पंचांच्या माध्यमातून आलेली आहे. 2 धावा शॉट असं मात्र पंच सांगत आहे, त्याच्यामुळे 2 धावा या मात्र कमी होणार आहेत. पंच त्या ठिकाणी आमचे आहेत सतर्क, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की तब्बल 4 धावा धावून काढल्या होत्या, परंतु त्यातून 2 जे अर्थात धावा आहेत, या 2 धावा शॉर्ट काढल्या कारणाने या ठिकाणी फक्त 2च धावा या मात्र कन्सिडर करण्यात येतील. आणि 2 धावेच्या मदतीनं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पंचांचा डिसिजनचा वेट करणार आहोत. अजून अजून फायनल डिसिजन आमच्या हातामध्ये आलेलं नाहीये. या धावा संख्या किती आहे? 4 आहे, 3 आहे, 2 आहेत, ते नक्कीच आपल्याला काही वेळानंतर कळणार आहे. पंचांबरोबर कोणी मात्र त्या ठिकाणी वादविवाद करायचा नाही, योग्य तो डिसिजन आपल्याला मिळणार आहे. तर टोटल आपण ह्या ठिकाणी 3 धावा कन्सिडर करणार आहोत. 1 रन मात्र शॉट असणार आहे. तर 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 45 धावा, 45 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अंतिम चेंडू, या सत्रातील अंतिम चेंडू आहे. या अंतिम चेंडूवरती यातील काय होणार आहे? षटकार येणार, चौकार येणार, विकेट येणार, 1 धाव, 2 धाव, हे आपल्याला मात्र नक्कीच कळणार आहे. या चेंडूवरती जर एखादा षटकार आला तर खऱ्या अर्थानं पद्मदुर्ग फायटर या संघासाठी तो संजीवनी षटकार असू शकेल. कारण धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिलं तर 45 धावा आहेत. एक षटकार लगावला तर या ठिकाणी 50 धावा मात्र 51 धावा होतील. परंतु समालोचकाला बोलणं सोपं असतं, त्या ठिकाणी करणं हे फार कठीण असतं. पाहूया, या ठिकाणी 16 वर्षाचा खेळाडू आहे इकराम. या इकरामकडे चांगली संधी आहे. जर या ठिकाणी संधीचं सोनं मात्र करावं लागेल. सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळाल्या प्रत्येक संधीचं सोनं करा. ते सोनं करणार का? यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव मात्र मिळणार. दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि दुसरी धाव मात्र करत असताना फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होतोय. तर आतापर्यंत आपण जर बघितलं तर या ठिकाणी 46 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 47 धावांचं टार्गेट आहे, ते म्हणजेच अर्थात सोहम सुपर किंग या संघासमोर. ओव्हर टू डीजे.
सौद सौद कर्देकर हा जो गोलंदाज आहे इकराम पुन्हा एकदा काय चेंडू टाकलाय फसवलाय फलंदाजाला पहिला चेंडू टाकला होता ओरपीच 4 धावा ठोकल्या होत्या सौद याने परंतु काय कमबॅक म्हणता येईल इकराम याचा एक शॉर्ट डिलिव्हरी होती काय कमबॅक म्हणता येईल 16 वर्षाचा खेळाडू हा इकराम आपल्या गोलंदाजीने आकर्षित करतोय मात्र आणि हा चेंडू बॅकफूट होऊन स्टेअर केला होता चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावा मिळतील तर सौद एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा सौद आणि इकराम हे कझन आहेत चुलत भाऊ आहे एक गोलंदाजी करतोय तर दुसरा फलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवर चौका दुसरा चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडूवर चौका 14 चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारला गेला होता चेंडू फिल्डर फंबल होतोय 1 धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण 3 धावा मात्र चोरून काढल्यात 3 धावा संघाची धावसंख्या मात्र होते 11 चांगली सुरुवात म्हणता येईल सोम सुपर सिंग संघाकडून नक्कीच कॉन्फिडन्स वाढ असेल आपण बघतोय सोहम सुपर किंग संघाच्या डगआउट मध्ये खुशीची लहर आहे सगळे सगळे संघाचे सदस्य खुश आहेत पुन्हा एकदा इकराम पहिली जोर आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॅक ऑफ लेन डिलिव्हरी होती चेंडू निर्धाव जातोय 5 चेंडू टाकलेत 5 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्यात इकराम याने सामना हा हाय व्होल्टेज आहे जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे तर बॉलिंग रनअप मध्ये काही अडचण निर्माण होतोय म्हणून पंचाने डेड घोषित केलेला आहे पुन्हा एकदा 1 टू गो इकराम राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना 7-8 फॉलांचा रनअप आहे आणि हा चेंडू शफल होऊन फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता परंतु मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावपंच घोषित करत आहेत तर 1 धावेच्या भरणे संघाची सोहम सुपर सिंग संघाची किंग संघाची धावसंख्या होती ती 12 बिनबाद 12 सुपर किंग तर पहिला षटक मात्र समाप्त होतोय तर 2 षटकामध्ये पॉवर प्ले असणार आहे पॉवर प्ले मध्ये 2 जे क्षेत्ररक्षक आहेत ते पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर असणार आहेत तर पहिला षटक समाप्ती झालाय दुसरा षटक घेऊन मात्र येतोय रिजवान टोलकर संघाचा एक प्रमुख गोलंदाज ज्याच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे आपल्या संघाचा भार किटपॉट घेऊन जातात आणि रिजवान पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धत चेंडू पंचांकडे अपील करताना पंच लेग बाय धाव घोषित करत आहेत रिजवान याची काय सुरुवात म्हणता येईल चांगला चेंडू सटीक टप्प्यावर गोलंदाजी 1 धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये तर सौदने मागच्या षटकामध्ये 2 खणखणीत चौकार ठोकले हा चेंडू मात्र हाफ ट्रॅकर चेंडू झेल खालती वसीम शॉर्ट लेगच्या दिशेने मारला गेला चेंडू गडी मात्र बाद
किंग्स या दोन फलंदाजाने चांगलीच पार्टनरशिप केली होती. सोहम सुपर किंग संघाची धावसंख्या झाली ती 13. तर रिझवान ऑन हॅट्रिक असणार आहे. काय अचूक गोलंदाजी केले. सोहम सुपर किंग्स संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम मात्र रिझवान टोलकर करतोय. सातत्याने नियमित चांगली गोलंदाजी करत आहे रिझवान. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक. हा चेंडू फुलटॉन पैकी चेंडू होता, हलक्यात स्टेअर केलाय. शॉट मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत वशिम. दीपेश चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल दीपेश कडून. तर रिझवान यांनी आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी केली. पद्मदुर्ग फायटर संघाकडून खेळत असताना कालच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता, मात्र त्या चेंडूला काव कॉर्नरच्या दिशेने मारला गेला होता. एक धाव नक्की मिळेल. ओमकारेजी चांगला क्षेत्ररक्षण. धावसंख्या होती ती 16. पुन्हा एकदा रिझवान. स्ट्राईकवर आहे तो निलेश. जर का सोहम सुपर किंग संघाला जिंकायचं असेल एक चांगल्या पार्टनरशिप करायची गरज आहे. त्याच प्रकारची मात्र फलंदाजी होताना दिसते निलेश कडून. चांगल्या संपतोय. 2 षटकाखेर सोहम सुपर किंग संघाची धावसंख्या झाली ती 20. पहिला षटक हाताळला होता इकरामने. त्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. रिझवानने दुसरं षटक हाताळलं होतं. त्या दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद करत 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र पद्मदुर्ग फायटर संघ हा 30 यार्ड सर्कलातून म्हणजेच पॉवर प्ले सर्कलातून बंधनमुक्त होतोय. क्षेत्ररक्षक हे मैदानाच्या चार बाजूला डीप मध्ये जातील. आता पुन्हा एकदा सलग दुसरं षटक घेऊन येत आहे. सांघिक तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो इकराम. पहिल्या षटकामध्ये 12 धाव खर्च करत असताना पुन्हा एकदा कर्णधार इकरामवरती भरोसा करतोय. तर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना सुरू करून घ्यायचा आहे. वेळेची कमी आहे. इकराम तसेच स्ट्राईकवर मात्र आत्ता येतो केतन. काय या सामन्यामध्ये आपण पाहतात दोन्हीही संघ वरती एक प्रेशर आहे. कारण का जो सामना हा संघ जिंकणार आहे तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. हा चेंडू एक हाफ ट्रॅकर चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटवर काही आला नव्हता आणि 2 धावांमध्ये इथं चोरटी धाव घेण्यात यश मिळालं. तो सोहम सुपर किंगच्या फलंदाजाला म्हणजेच केतन याला. केतन आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 22 धाव फळकावं लागताना दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा इकराम. हा एक चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हा लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचे गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल ओमकार मोहितेकडून. 2 धावा पुन्हा एकदा चोरट्या धाव स्वरूपात काढण्यात. एक रनिंग बिटवीन द विकेट पाहिली तर चांगलीच आणि दोन्ही फलंदाजामधला हा तालमेल आपण पाहताय. 1-1 2-2 अशा धावसंख्या चोरून काढत आहेत. याच प्रकारच्या फलंदाजीची गरज आहे ती मात्र सोहम सुपर किंग संघाला. पुन्हा एकदा इकराम हा एक पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलँड डिलिव्हरी ती हलक्या हाताने स्टे केला होता आणि ह्या सुद्धा 2 धाव पुन्हा धावून काढतायत. चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. प्रत्येक चेंडूवर इकरामच्या 2 धावा चोरून काढल्यात.
संघाची धाव संख्या झाली ती मात्र 26. 2 गडी बाद 26 धाव संख्या होते. आणि जर का आपल्या संघाला जिंकायचं असेल तर अशाच प्रकारची फलंदाजी मात्र करावी लागणार आहे. ती सोहम सुपर किंग्स संघाच्या फलंदाजाला. मात्र गोलंदाजाने आतापर्यंत निराश जरूर केलाय. हा एक लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने स्टेअर केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. राहिल याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण तसेच त्याच प्रकारचे चांगले फेक. एक धावावर समाधान मानावा लागला तो म्हणजे केतन याला. पुन्हा एकदा स्ट्राईक करू देतो निलेशच्या बॅटमधून आपण पाहिला होता मागच्या षटकामध्ये एक खणखणीत चौकार आला होता डीप मिड विकेटच्या दिशेने. परंतु इकराम ऑन मार्क आणि हा चेंडू सुद्धा हलक्या हाताने स्टेअर करतोय. एक एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव नक्की मिळेल. अजूनही तिसऱ्या षटकामधील एक चेंडू शिल्लक असेल. चांगली पार्टनरशिप म्हणता येईल ह्या दोन फलंदाजामधून. केतन आणि निलेश संघाला जेव्हा गरज होती तेव्हाच. आणि हा चेंडू आपटला गेला होता. हाफ ट्रॅकर होता आणि दीपेश याच्याकडून चांगला झेल. इकराम लागेल. वैयक्तिक दुसरे षटक रिझवान रायटम रांडोगड आणि हा हलक्या हाताने चेंडू खेळला. निलेशच्या बद्दल विचार झालं तर सांगायचं झालं तर एक चांगली फलंदाजी करतोय. ज्या प्रकारचे फलंदाजीची गरज आहे त्याच प्रकारचे मात्र फटके खेळतोय. आपल्या संघावर कुठल्या प्रकारचा दबाव येऊ देत नाही. तसेच त्याला माहिती आहे भाई हा मोठे फटके मारण्याचा यश मिळतो. परंतु भाई लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न आणि झेल. वसीम याच्याकडून एक सुंदर झेल.
नईमचा जर विचार केला तर गोलंदाजी क्षेत्ररक्षण यामध्ये 100% देणारा खेळाडू. आत्ता मात्र आपल्या संघाला गरज आहे ती फलंदाजीची, रनांसची, आणि त्याची जिम्मेदारी घेऊन जातोय तो नईम. प्रमुख खेळाडू आहे सोहम सुपर किंग्स या संघाचा, अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच तळा तालुक्यात आपण त्याला नेहमी खेळताना बघत असतो. MCC मेट मोहल्ला या संघाकडून हा खेळाडू नेहमीच आपल्याला खेळताना दिसत असतो. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी सातत्याने करत असतो. पुन्हा एकदा रिझवान मध्ये चांगलाच फॉर्म मध्ये दिसतोय. काय गोलंदाजी करतोय, भन्नाट स्पीडनी गोलंदाजी करतोय. एक चांगली गोलंदाजी आपल्या संघाला साजेशी अशी गोलंदाजी, कारण का हा लो स्कोरिंग मॅच आहे. आपण नेहमीच ऐकत असतो लो स्कोरिंग मॅच ह्या टफ होत असतात. आणि हा होना मध्ये नईम एक चोटी धाव, एक धावेसाठी आपला विकेट धोक्यात टाकताना दिसत होता नईम. परंतु एक खराब थ्रो, त्याच्यामुळे एक धाव मिळेल नक्कीच निलेश याला. तसेच नईम ऑन स्ट्राईक, रिजवान टोलकर, बेस्ट वर्सेस बेस्ट. आत्तापर्यंत तला प्रीमियर लीग मध्ये एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज रिजवान, आणि आता मात्र नईम फलंदाजाचं डोकं वाचून केलेली गोलंदाजी. और धावसंख्या 31 झाले, षटक मात्र संपतोय. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. निलेश एक बाजूने आपला सामना पुढे ढकलत आहेत. तसेच नईम आत्ताच फलंदाजीसाठी गेला होता. रिजवान याची काय गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर बीट केला, बॅकफूट होऊन पंच करण्याचा प्रयत्न होता नईम याचा, परंतु हा चेंडू नईमच्या बॅटला काही लागला नाही. परंतु यष्टीरक्षकाने आपलं काम चोखपणे पूर्ण बजावतोय. आणि आत्ता मात्र सामन्यामध्ये एक नवीन रंगत निर्माण होते. 12 चेंडू 16 धावा. पद्मदुर्ग किंवा सोहम सुपर किंग्ज या दोन दरम्यान हा सामना रंगताना दिसतोय. एक प्रेशर येताना दिसतोय. 12 चेंडू 16 धावा. जो सामना संघ जिंकेल त्याला फायनल मध्ये जायचं आहे. टीम मीटिंग घेऊ नका, सामना सुरू करा. अजूनही फायनलचा सामना खेळवायचा आहे आपल्याला. तर 12 चेंडू 16 धावा. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना जुनेद कारविनकर यांनी मात्र राहिल याच्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे. तर हा राहिलच्या बद्दल सांगायचं झालं तर एक प्रमुख खेळाडू आहे पद्मदुर्ग फायटर संघाचा. राहिल दांडेकर हा खेळाडू मात्र मांदाड संघाकडून खेळताना दिसतो. परंतु आता हा पद्मदुर्ग फायटर, आणि आता काय मैदानामध्ये झालं हे काहीच समजलं नाही. ओंकार मोहिते साधा सोपा झेल होता. 12 चेंडू 16 धावा. चान्स होता, चान्स गमावलाय. पुन्हा एकदा राहील, हा चेंडू दिशा भटकताना दिसतोय. पुन्हा एकदा राहील, अवांतर घोषित करतात पंच. धाव संख्या झाली ती 36. 11 चेंडू 11 धावांची गरज. ओमकार मोहिते आपल्या संघाला स्वतःहून बॅकफूट मध्ये ढकलताना दिसतोय. आणि हा एक चेंडू बॅक ऑफ लेन डिलिव्हरी होती. एक वर्सटाईल गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला राहिल कडून.
2 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. अजूनही 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. आत्ता मात्र स्ट्राईकवर येतो नईम. नईमकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची सुद्धा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू बॅक फूट होऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मात्र एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा सफल होतोय. नईम मात्र चपलाईने फलंदाजी करताना दिसतोय. 2 धावा चोरून काढल्यात. सोहम सुपर किंग्स जरा एक बाजूला या. सोहम सुपर किंग संघ, सोहम सुपर किंग संघ, सोहम सुपर किंग संघ, आपला आवाज येते का? माझा आवाज तुमच्यापर्यंत? सोहम सुपर किंग संघ, आपण जरा एक बाजूला यायचंय. कॅमेरामॅनला काही दिसत नाहीये. नईम हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट स्टेशन मारला गेला चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतोय. चेंडू जाते बाउंड्री लगत. एक धाव पूर्ण. मला वाटतं 3 धावा चोरून काढताना दिसतंय नईम. 42 धावापर्यंत मजल मारता आले आतापर्यंत सोहम सुपर किंग्स या संघाला. अजूनही सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. हा हाय व्होल्टेज सामना आहे. जो सामना जिंकेल संघ तो मात्र फायनल मध्ये धडक मारणार आहे. आणि त्या सामन्यामध्ये ओमकार भोवती याची चुकी कितपर्यंत महाग पडली हे आता आपल्याला दिसूनच येत आहे. कारण का 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना ओमकारने एक साधा सोपा झोल सोडवत. आणि निलेश मात्र एक मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमा पार होत होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल मोहित याचा, ओमकार याचा. आणि ह्या 2 धावा वाटतं मिळतात. सोहम सुपर किंग्सचे सगळे जे खेळाडू आहेत, जे त्यांचे समर्थक आहेत, त्यांनी कृपया करून बाजूला व्हा. तिथून कॅमेरामॅनला त्रास होत आहे. विनायक मुंडे तिथून सगळ्यांना जरा बाजूला करा तर राहील. आणि हा चेंडू एक चांगला पॅडल सुद्धा काय मिळतोय. आणि हा विनिंग शॉट एक धोनी स्टाईल मध्ये मारलेला शॉट.